क्रांती सम्राट, आपल्या हक्काचे व्यासपीठ। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा। सरकार हातावर हात घेऊन बसलेलं नाही। नीटच्या परीक्षेतला गोंधळ लक्षात आल्यानंतर सरकारने त्याच्यावर नव्याने परीक्षेची उपाययोजना केली। नंबर 3 जे यातले दोषी आहेत त्यांच्यावर कुठे SIT ते CBI ते आपल्या व्यवस्थात्मक असलेल्या पार्लमेंटरी कमिटीज त्यातल्या अटक। आणि आजचा आपल्याला निर्णय माहितीये की नीट मधल्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना हवा असलेला जास्ती 15 मिनिटाचा वेळ यापासून त्याच्यावर रिफॉर्म, या तिन्ही गोष्टीत सरकार काम करते। अडचण विद्यार्थ्यांना झाली त्यावर सरकार हात धरून बसलेले नाही, त्यांना झालेल्या दुःखातून मार्ग काढणारे सरकार करते। देवेंद्र फडणवीस टीका केली विद्यार्थी देवेंद्र फडणवीसांचं वाक्य स्पष्ट आहे, योग्य आहे। बाबासाहेबांचा फोटो हातात धरायचा सगळ्यांनीच धरला पाहिजे आणि आंदोलकांनी बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानात्मक ज्या योजना आणि प्रशासकीय व्यवस्था आहे त्या प्रशासकीय व्यवस्थांवर एका अर्थाने प्रश्न निर्माण करणं ठीक आहे, पण त्या गैरसमज पसरवणं हे संविधानिक नाही असा त्यांच्या रेफरन्स आणि वाक्याचा अर्थ आहे आणि तो योग्य आहे। रोहित पवारजींना माझं निवेदन आहे, अन्य त्यागासाठी बसू नका। तुम्ही तुमच्या सूचना शेतकऱ्यांच्या हितासाठी अजून काही करण्याच्या असतील तर जरूर द्या। मला अतिशय नम्रपणे सांगायचं आहे की या सरकारने, केंद्र सरकार मोदीजींचं असो, राज्य सरकार देवेंद्रजींचं असो, आमच्या काळ्या आईची लाल मातीची सेवा करणाऱ्या बळीराजाला केंद्रबिंदू धरून आम्ही काम करतो आहोत। आणि म्हणून राज्यात तशा अर्थाने, माझा शब्द लक्षात घ्या, तशा अर्थाने कुठल्याही अट न टाकता एवढी मोठी निवडणूक कुठली समोर नसताना कर्जमाफी योजना देवेंद्रजींनी आणि या सरकारने, एकनाथ शिंदेजी, सुरेंद्रभाई पवार यांनी केली। बळीराजाला भरीव मदत, किसान क्रेडिट कार्ड, ते कर्जाच्या मर्यादा वाढवणे, तिथपासून सन्मान निधी केंद्राचा आणि राज्याचा, आणि आता कर्जमुक्ती, त्याने पिकवलेल्या धान्याला MSP, फळ आणि अन्य गोष्टींना वाहन नेण्यासाठी किंवा ट्रान्सपोर्ट करण्यासाठी स्पेशल ट्रेन्स, ऑनलाईन ऑन प्लॅटफॉर्म, त्याच्या विक्रीची सोय, अशी असंख्य गोष्टी करतो। अजूनचे काम आम्ही करू, अन्य त्यागापेक्षा आमच्या बरोबर कामाला या, असंच आव्हान रोहित पवारांना मी मगाशी सांगितलं। विरोधक असो व आपलं म्हणणं मांडणारा कोणी असो, त्याला त्याचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे। आकडेवारी बघितलं आपल्या लक्षात असेल की आज वैश्विक संकट आणि त्यातल्या पुरवठा साखळीतल्या असलेल्या अडचणी यानंतर सुद्धा महागाईचा दर नियंत्रणात आणणारे आकडे भारताचे आहेत, हे विविध यंत्रणा सांगतायत। तरीही नागरिकांना काहीच त्रास होऊ नये यासाठी जे जे करावं लागेल ते सरकार करेल। महागाई आटोक्यात आणली आहे, अजूनही काम करेल। सांगण्याची गरज नाही म्हणा। राऊतांना मी एवढंच सांगेन, अख्ख्या महाराष्ट्राच म्हणणं असेल की खातं नीट चाललं पाहिजे आणि देवेंद्रजी त्याच्यासाठी केपेबल आहेत, याचा मला सर्टिफिकेट संजय राऊत यांच्याकडनं नको। राहता राहिला अर्थ खातं कोणाकडे, हा निर्णय देवेंद्रजी करतील आणि आज ते देवेंद्रजींकडे आहे। कधी कधी ते सत्य बोलतात, पण त्यांच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही। देवेंद्रजींकडे ते खातं आहे, ते योग्य चालवत आहेत आणि अर्थ खातं कोणाकडे याचा निर्णय करण्याचा अधिकार हा देवेंद्रजींकडे आहे, ते तू करते। शेतकऱ्याला भरीवच मिळतंय म्हणून काहींना असं वाटतंय की आता आमचं काय होणार, आणि त्या अर्थाने राजकारण शेतकऱ्यांच्या विषयात करू नये एवढंच मी रोहित पवारांना सांगतो। या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यांनी एकत्र चाललं पाहिजे, सहभागितेने वागलं पाहिजे। कोणी कोणावर दबाव आणि कोणी कोणाच्या सांस्कृतिक ओळखीवर दबाव टाकण्याची गरज नाही।
सगळ्यांनी को एक्झिस्ट सहभागितेने चाललं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री महोदयांनी भूमिका स्पष्ट मांडली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित आहे, पण अबाधित असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नव्हे. हे सूत्र पाळून सगळ्यांनी काम करावं. तेही करतील, नाहीतर कायदा आपलं काम करेल. समाजामध्ये एका शिक्षकाला मारहाण करण्यात आली आणि त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर आरोपीला अटक करून तात्काळ दुसऱ्या दिवशी आरोपीला जामीन झाला. न्यायिक प्रक्रिया असेल तर त्या न्यायिक प्रक्रियेत नेमकं काय झालंय पाहावं लागेल. पण कुठल्याही शिक्षकाला कुठल्याही पद्धतीने मारहाण किंवा कायदा हातात घेणे सरकारला बंधन आहे. त्यामुळे याची माहिती घेऊन कारवाई करू. अशी सर पनवेल परिसरामध्ये बेकायदेशीरपणे कुठलाही परवानगी नसताना शाळा चालू आहे. आपण या सगळ्या गोष्टीकडे काय सांगताय? मला पनवेलचं सांगता नाही येणार, माहिती आहे पनवेलची स्पेसिफिकली, पण मी ओव्हरऑल एकंदरीत म्हणेन विना परवाना कुठल्याही पद्धतीच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्या गोष्टी सरकार खपवून घेणार नाही, कारवाई करेल. बावनकुळेजी यांच्या माध्यमातून महसूल विभागात आणखी एक एक मिनिट. बदल परत बावनकुळेजी यांच्या माध्यमातून महसूल खात्यामध्ये आमूलाग्र शेती संदर्भात चांगले निर्णय होतात. खालील स्तरावरती अंमलबजावणी असेल ती जलदगती लवकर दिसत नाही. आणि एकूणच नैना प्रश्नांमध्ये अनेक बांधकाम व्यावसायिक असतील किंवा जनता असेल किंवा बिल्डर असेल यांचं खूप मोठ्या प्रमाणात कामं मार्गी लागत नाही. खूप एकदम संत गतीने काम करत आलोय. काय सांगायचं त्या विषयामध्ये संयुक्त बैठक नाही. मला असं वाटतं की मुंबई महापालिका असेल, पनवेलमध्ये पनवेल महापालिका असेल, सगळ्या महापालिका असेल, मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेऊन नगर विकास अधिकारी सगळ्या महानगरपालिकांना त्याच्या यंत्रणा 24/7 पावसाआधी नाले सफाई ते सर्व व्यवस्था आणि पावसामध्ये असा प्रसंग घडूच नये, पण अतिवृष्टी किंवा नष्टामुळा प्रसंग घडला तर त्याच्यासाठी डिझास्टर प्लॅन या दोन्हीची योजना करण्याचे निर्देश दिले. ज्या महापालिका पाळणार नाही त्या बाबतीत मुख्यमंत्री मोदी निर्णय करतात. साथ झालीच पाहिजे आणि नवी मुंबईतल्या नागरिकांना त्रास होताच कामा नये. या धोरणांची मी बैठक घेईन. धन्यवाद.